मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर आता मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामांना कमालीचा वेग आलाय। गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग सुस्थितीत करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात असून काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक तर काही ठिकाणी डांबराचा वापर करून महामार्ग दुरुस्त केला जातोय। आणि या संपूर्ण कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रचंड वेग आलाय। आपण दृश्यांमधून पाहू शकताय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 14 वर्षांपासून रखडलं। शिवाय दरवेळी पावसाळ्यामध्ये या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतात आणि त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसह चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। 26 ऑगस्ट रोजी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली होती। एकूणच महामार्गाची दुरावस्था झाल्याची चित्र त्यांनी पाहिल्यानंतर तातडीने गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी केले होते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने होताना दिसते। महामार्गावर जे खड्डे पडले होते ते खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवण्याचे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचा महामार्ग करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू झालंय। त्यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने जे मुंबईतील चाकरमानी गणेश भक्त कोकणात जाणार असतील किंवा कोकणातून मुंबईत येणार असतील त्या सर्वांसाठी हा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत होईल यात मात्र आता शंका वाटत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।